तर बघा दुसऱ्या बारीला सुरुवात करते. स्वप्ने बुवा बाहेर ये आणि माझी आता बारी लक्ष देऊन ऐक. आता बुवा काय काय बोलून गेले, कुठल्या धुंदीत बोलून गेले ते त्यांना माहिती, पण त्यांना आधी काय सांगायचंय. सुरुवात करण्याआधी प्रस्तावना ही मांडायची असते. चालून आलेली संधी कधी सोडायची नसते. जसा कोणता रिस्पॉन्स दिला तसा मला पण तुमचा रिस्पॉन्स आला पाहिजे. तरच या बुवाला मी काहीतरी बोलू शकते. आहे साथ तुमची. मागाशी केवढा मोठ्याने बोलत होता. आहे तुमची साथ. अरे मी तुमच्या गावात नाही, उलट मला जास्त प्रोत्साहन केलं पाहिजे. ह्या बुवाला आणि या बुवाच्या अंगात काय आहे ते तुम्ही बघितलं असं काय नाही. हा बुवा सांगायचा आणि बुवा काय बोलतात, रवींद्रसोबत मला बाऱ्या करायच्या, अजून पुढे बाऱ्या करायच्या, त्यामुळे मला जास्त काही बोलून चालणार नाही. पण बुवा तुम्ही जरी असं बोललात ना तरी मी काय म्हणाले, माझ्या गावात आले आणि माझं गाव चिंचवली आहे हे मला पण माहिती आहे. मला तुम्ही सांगू नका. माझं गाव चिंचवली आहे, पण इथे ह्या गावात राहून मला आता जवळजवळ 7 वर्ष झाली. पण हे पण गाव माझंच झाले. म्हणून म्हणाले की माझ्या गावात कार्यक्रम आहे, माझ्या गावातून तुम्हाला तुमची सालशाप काढीन आणि घरी पाठवेल. आणि नंतर घराचा विषय निघाला तेव्हा बुवा काय म्हणता, हिच्या घरात मी 7-8 दिवस जाऊन राहणार नाही. का बुवा माझ्या घरी तुम्ही 7-8 दिवस राहणार आणि हे मलाच नाही माहिती. काही यायचं नाही तर सांगायचं. तर बघा काय म्हणायचंय. सुरुवात करण्याआधी प्रस्तावना ही मांडायची असते. चालून आलेली संधी कधी सोडायची नसते. सांगण्याची सुरुवात कधी भांडायची तर कधी गोडीची असते. सांगण्याची सुरुवात कधी भांडायची तर कधी गोडीची असते. आणि म्हणून सांगते शाहीर वैरी तुम्हाला बुवा, अति फालतूपणा केला तर दुसऱ्या बारीक वेळ थोडायची असते. आणि म्हणून काय म्हणायचंय त्यानंतर बुवा मला तुम्हाला फक्त एकच सांगायचंय, तुम्ही आधी सवड व्यवस्थित गा. गण घ्या, त्या गणाला स्मरा, त्या गणाला जरा आवडा, त्या गणापासून सुरुवात करा. आणि गणाची चाल आमचे जे बँडवाले दादा आहेत त्यांची फेवरेट चाल आहे होती. जा जगाला सांगा बाबा रामजी हम तुम्ही चाल गाते ती चाल कशी. तर बघा ती चाल कशी थोडक्यात तोंडामध्ये. ज्याच्यामुळे तुझी मानवर ज्यानं साऱ्याच केलं बुवा मला बोलतात ही पहिली 12 कडे शिकत होती, आता जरा स्केल मध्ये आले. बुवा कोणाला सांगताय. हा स्केलचा आहे ना बुवांना मी किती रावली की तुम्ही आधी स्केल मध्ये या. बुवांच्या कलाकारांना मी बरोबर सांगते की मला आधी स्केल मध्ये घेऊ घ्या. तर बुवा ती चाल कशी बघा. ज्याच्यामुळे तुझी मानवर ज्यानं साऱ्याच केलंय बरं. निळ हातात झेंडा धर, निळ हातात झेंडा धर. जा जगाला सांगता बापा रामजी आंबेडकर.
आणि नंतर कोण बोलतात तुला माहित असेल विमानामध्ये काय करायचं. आता त्याच विमानात तुम्हाला कसं पाठवते ते बघा. मी काय म्हणायचे ओळची गवळण होती. तो करी घोटाळा. पुढे आणखी काहीतरी बोल. त्यानंतर काय होतं भूक लागले घोटाळा. भूक लागले घोटाळा. सांगला कमीच बोलून गेले ना वो गवळणीला काट कशी देते. आणि तुम्ही जे शब्द बोललाय ते तुम्हाला जरी समजलं नसेल तरी एकवा ते शब्द तुम्हालाच लागेल. हा तुम्ही त्यात मला काय बोललात ते मला अजूनपर्यंत काय समजलं नाही. ह्यांनी स्पष्टीकरण तर अजिबात दिलं नसेल. तर बघा गवळणीला काट कशी देते. तो कान्हा करी तो घोटाळा. तो कान्हा करी तो हा घोटाळा. नंतर बोट म्हणताय भूक लागले घोटाळा. म्हणून मला काय म्हणायचंय नाही देणार रे घोटाळा. तुला भूक लागली ना पण मला नाही द्यायचंय. नाही देणार रे घोटाळा. आग लागू दे तुझ्याच ओठाला. भूक नाही देणार रे ओठाला. आग लागू दे तुझ्याच ओठाला. बघा काय म्हणायचंय तुला भूक लागली पण मला द्यायचं नाही. तुला भूक लागली पण मला द्यायचं नाही. मग तुझ्या तोंडाला आग लागू दे असं बोलायचं. तुझ्याच तोंडाला आग लागू दे. बोल एवढाच विषय नाही तर बोलणं वाटत त्यांना काहीतरी वेगळं होते. हा मग काय म्हणायचंय माझा मामा म्हणजे चिंचोली गावचे माझे मामा प्रवीण चव्हाण यांचं 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि ते कार्यक्रम बघण्यासाठी आले तर त्यांना माझा शाहीर मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे माझ्या आईचे वडील वसंतजी चव्हाण यांकडून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांना सुद्धा माझा शाहीर मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे दयानंदजी पाशे या गावचे सरपंच तसेच संतोष लाड राजेश शिगवण यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळाकडे आहे. त्याचप्रमाणे विनोद मोगनाथ यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि
जशी मी नाळ तसाच आनर पाहिजे हल्लीच्या जगाला जरी नवा माल पाहिजे हल्लीच्या जगाला जरी नवा माल पाहिजे पण तो माल वाहणारा असा एक हा माल पाहिजे आणि म्हणून बुवांनी जो पहिला त्यानंतर बुवानीमध्येच राग शिरली त्यानंतर बुवानी ज्या चाली दिली तर बुवांसाठी काय म्हणायचं बघा आवड मला ज्याची मी त्यालाच काय सांगू गंमत तुला रे गड्या कसं का तू असा रे वेड्या उगाच बडबड केलीस तर तुझ्या उगाच बडबड केलीस तर तुझ्या आवडीनं मी नाना स्वर शिकवून कोणी गड्या स्वर शिकवून कोणी गड्या तू आहेस हे रवड्या आता हा मला काय होतो की तू 12 महिने शिकून आलेस पण आधी बुवा तुझीच नेहमी शिकवली म्हणून काय म्हणायचंय स्वर शिकवलं कोरे गड्या तू आहेस हे रवड्या स्वर शिकवलं कोरे गड्या तू आहेस हे विनायकजी पाशणे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे मंगेशजी शिवे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे नाच मंडळामध्ये आहे आता बुवा बारी करताय ना तर बारीमध्ये बुवा काय बोलतात की ह्या बाईचं लग्न लवकर होणार बुवा तुम्हाला परंतु नंतर काय बोलतात आज ही पोरगी मस्त दिसते बुवा आता मी तुम्हाला सांगते बुवाचा कसला विषय का मला माहित नाही पण बुवा जर तुमची गर्लफ्रेंड असेल आहे की नाही मला माहित नाही पण जर ह्यांची गर्लफ्रेंड असेल तर आता हे मला या बारीत बोले आता हा सीझन संपल्यानंतर ही बारी युट्यूबला पाडतात आणि जर चुकून ही बारी बुवा तुमच्या गर्लफ्रेंडने जर ही बघितली तर तुम्हाला कुठे कुठे फटके देईल अरे आता तुम्ही हसत नसत ते मला नाही माहित
आत्ताची परिस्थिती, मी पण आत्ताची परिस्थिती सांगते. तर बघा काय म्हणायचं नीट लक्षात घ्या. अरे एकीला करतो हाय, बघा चांगलं आहे. गोरीला गोर पिकलाय, गोरीला बघून म्याटलाय. तर कोणा काय म्हणायचंय? एकीला करतो हाय हाय, दुसरीला करतोय बाय बाय बाय. अरे एकीला करतो हाय, दुसरीला करतोय बाय बाय बाय. आता इकडे मुली पण आहेत, बरोबर आहे ना? एकीला करतो हाय, दुसरीला करतोय बाय बाय बाय. आणि नंतर काय म्हणतो? कॉल करून हा म्हणतो काय, कॉल करून हा म्हणतो काय. आपलं पुचुला येईल जायचं, आपलं पुचुला येईल जायचं. एकीला करतो हाय, दुसरीला करतोय बाय बाय बाय. बघा कोण तुम्हाला नाही बोलायचंय तर मी आत्ताची परिस्थिती सांगते. आता कशी काही मुलं एकीला हाय करतात, एकीला बाय करतात, एकीला मेसेज करतात, दुसरीशी लग्न करतात, तिसरीशी पळून जातात. त्यांच्यासाठी विषय आहे. हा मोठ्या मुलाला मुलाचं लग्न झालेलं नाही पण मुलं तुम्हाला बोलायचं नाहीये. मोठ्या मुलाचं एकीला करतो, दुसरीला करतोय बाय बाय बाय. एकीला करतो हाय, दुसरीला करतो बाय बाय बाय. एकीला करतो हाय, दुसरीला करतो बाय बाय बाय. एकीला करतो हाय, दुसरीला करतो बाय बाय बाय. कॉल करून हा म्हणतो काय, कॉल करून हा म्हणतो काय. आपलं पुचुला येईल जायचं, पुचुला येईल जायचं. एकीला करतो हाय, दुसरीला करतो बाय बाय बाय. एकीला करतो हाय, दुसरीला करतो बाय बाय बाय.
तुझे
थोडा ओढे संसाराचा गाडा नाही विचार केला थोडा पाणी नैनाने हा पाडा पाणी नैनाने हा पाडा दिसे फक्त तुझा वाडा त्या दुर्योधनाने लक्षगृह बांधला होता त्या 5 पांडवांना मारण्यासाठी आणि तो लक्षगृह मोठा होता आणि म्हणून काय म्हणाले ओढे संसाराचा गाडा नाही विचार केला थोडा पाणी नैनाने हा पाडा तो लक्षगृह तो मोठा होता त्या 5 पांडवांना जो मारण्यासाठी बांधलेला तो लक्षगृह मोठा होता पाणी नैनाने हा पाडा दिसे पक्का तुझा वाडा पक्का म्हणजे तो वाडा मजबूत होता व एवढंच म्हणायचं म्हणून काय म्हणाले पाणी नैनाने हा पाडा दिसे पक्का तुझा वाडा दिसे पक्का तुझा तर बघा अशा प्रकारे मी माझी ती दुसरी बारी संपत आहे बुवांना सुद्धा दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देते त्याचप्रमाणे मला माझी ते कला सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा